राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभात्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ वावण्णा श्री वैद्य बसव मुक्ता वैद्य. प्रकरण 20. शिवोहमचे साधन. भाग पुढील. ज्ञानी पुरुष हे आनंद विग्रह, आनंदाची साकार मूर्तीच होत. त्यांच्यात दुःखांना प्रवेशच नाही. कारण दुःख होण्यासाठी काहीतरी कारण असावे लागते. व्यवहारात कोणी दुःख करत असेल तर आपण त्यांना विचारतो की काय झालं, कोणी काय केलं. एकूण काय तर दुःख होण्यास कारण दुसरे असायला हवे. पण ज्ञानी पुरुषाच्या भावनेत दुसरे नसल्यामुळे तेथे दुःख कारणाचा अभाव झाला. त्याचप्रमाणे दुःख होण्यासाठी दुःख अनुभवणारा एक हवा. ज्ञानी पुरुषामधील मीच नाहीसा झाला असल्याने दुःख देणारेही नाहीत, दुःख अनुभवणारेही नाहीत. असे असल्याने ज्ञानी प्रत्यक्ष आनंदमूर्ती झाले आहेत. सर्व लोकांचे ध्येय ही निरांतक शाश्वत आनंदाची प्राप्ती करून घेणे हेच आहे. पण त्यांची वाट चुकली आहे. त्यांना दिल्लीला जायचे आहे, पण ते बसले आहेत बेंगलोरच्या गाडीत. वाटेल त्या गाडीत बसलो किंवा स्टेशनवर आधी जी गाडी येईल त्यात बसलो तर आपले गाव येईल का? सुख नावाच्या गावाला जाण्याची इच्छा करणारे आपण कोणती साधन गाडी पकडली तर तेथे पोहोचू याचा विचार न करता मिळालेल्या लौकिक उपायांच्या गाडीत बसलो तर सुखनगरला पोहोचू शकू का? ज्ञानी पुरुष बसले तरी आनंदाने बसतात, उभे राहिले, बोलले किंवा झोपले तरीही हे सर्व ते आनंदाने करतात. कोणत्याही वेळी ते आनंदातच असतात. बरं ज्ञानी पुरुष असे असतात तर त्याच्याप्रमाणेच राहण्यास साधकांच्या आड कोण येतो? तुम्हालाही ज्ञानी पुरुषांप्रमाणेच सदैव आनंदात का राहता येऊ नये? तुम्ही विनाकारण चिंता करत सुख दुःख मानापमान इत्यादी द्वंद्वाचा ध्यास घेत आणि कार्याची कल्पना करत नाना प्रकारच्या विकल्पाच्या जाळ्यात स्वतःला का अडकवून घेता? उपाधीमध्ये उणिवा असणारच. काम करणारे म्हणतात, अहो आम्ही काम सुलभ आहे म्हणून सुरू केले, पण त्यात खूपच त्रास कष्ट आहेत हो. असे सर्वत्र आपण नेहमी ऐकतोच ना. खरं आहे, उपाधी या कामाचे गुणधर्मच आहेत. त्यांना सत्यत्व आणि महत्त्व देऊन आपण स्वतः होऊनच दुःखी होतो. आता आपण होऊनच सुखी व्हायला हवे. तुम्ही स्वयं सुखी होऊ शकत नसाल तर या जगात तुम्हाला कोणीही सुखी करू शकणार नाही. तुम्ही अहंकार रूप होऊन सतत बदलणाऱ्या उपाधींच्या उणिवाने सदैव वैतागत असाल तर तुम्हाला कोण सोडवणार? तुम्ही अध्यात्माच्या योग्य उपायाने स्वयं सुखरूप झालात तर त्रैलोक्यात तुम्हाला कोणीही दुःखी करू शकणार नाही. तात्पर्य, सुख दुःख ही तुमच्या हातातच आहेत. बंधमोक्ष ही तुमच्या स्वाधीनच आहेत. सुखाचे स्थान ओळखून त्याचा अनुभव करून घ्याल तर सुखाला काही कमी नाही. ज्ञानी पुरुषांना पूज्य का मानतात? तर ते ब्रह्मानंदाच्या मानवी ध्येयाप्रत पोचले असतात म्हणून. ही एक गोष्ट सोडली तर त्यांच्यात बाह्यतः काही फरक नसतो. अनुभवी ज्ञानी पुरुष काही MA PhD नसतात किंवा संस्कृत पंडितही नसतात. ते खूप छानसा पोशाख घालतात का? तोही नाही. ते साधे कपडे घालतात किंवा भगवी वस्त्रे धारण करतात. आपण स्वतः परमपदाला पोचून दुसऱ्यांनाही ते पद मिळवून देणारे ज्ञानी पुरुष अशा तऱ्हेने सर्व दृष्टीने सर्वसामान्याप्रमाणे असणे योग्यच आहे. कारण ज्ञानाचे मुख्य लक्षण म्हणजे निरहंकारता अथवा सामान्यतः साधेपणा हेच आहे. ज्ञानी पुरुषामधील मी गेलेला असतो. त्यांचा मी अमुक मी तमुक असे म्हणण्याचा जीवभाव नाहीसा झालेला असतो. मी असला की तो तू निर्माण करतोच. अर्थात मी तू नाहीसा करून निरभिमान होऊन साधेपणाने वर्तन करणे हेच ज्ञानी पुरुषाचे मुख्य लक्षण आहे.
ज्ञानी पुरुषाच्या निरभिमानतेचे गमक म्हणजे सर्वांबरोबर त्यांची वर्तणूक तुम्ही म्हणाल तसे अशी असते. हे होय, ज्ञानी पुरुष स्वच्छ आरशाप्रमाणे आहेत असे म्हणायला हरकत नाही. आरशाला तोंड आहे का? नसले तरीही जे आपले तोंड त्यात पाहतात त्यांना त्यांचे तोंडच असल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे अनुभवी पुरुष अखंड निर्मल निरभिमान सच्चिदानंद स्थितीत राहतात आणि आपल्याबरोबर येणाऱ्याप्रमाणे ते होतात. श्रीमंताशी श्रीमंताप्रमाणे, गरिबाशी गरिबाप्रमाणे, सुखी लोकांबरोबर सुखी तर दुःखी लोकांबरोबर दुःखी होतात. ज्ञानी पुरुषाकडे श्रीमंत आले तर आपणही श्रीमंताची भूमिका घेऊन सल्ला सूचना देतात. श्रीमंताचे नुकसान झाले तर झाले सोडून दे असे पैशाला किंमत नसल्याप्रमाणे बोलतात. पण ज्ञानी पुरुषाकडे गरीब आला तर तेही गरीब होऊन बोलतात आणि जास्त खर्च करू नये, पैसा राखून ठेवावा असा सल्ला देतात. तात्पर्य, ज्ञानी पुरुष सर्व काही होतात. ते साध्य होण्यासाठी त्यांच्यातील मी नाहीसा झालेला असतो. ज्ञानीमध्ये मी एक असेल तर त्यांना सर्व काही होता आले नसते. ज्ञानी पुरुषावर पूज्य भाव ठेवून त्यांची भक्ती करावी, त्यात महत्फल आहे. आपण ज्यांची पूजा करतो, प्रेम करतो, त्यांचे गुण आपल्यात येतात. आपल्या हिंदू धर्मात गावात कोणीही साधू येवो त्यांचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. साधू अखंड मौनी असोत किंवा लोकांबरोबर न बोलता गप्प बसलेले असोत तरीही त्यांचे दर्शन घ्यावे असा नियम आहे का तर साधूंचे दर्शन घेऊन काही वेळ त्यांच्या परिसरात राहण्यातही जास्त प्रयोजन हेतू आहे. त्या योगे तुमच्यामध्ये विशाल भावना येते. श्रेष्ठ ध्येय बाळगणारे एखादे तरी आहेत बाबा. त्यांच्या दर्शनाने आपणही ते श्रेष्ठत्व प्राप्त करून घेऊ शकू किंवा करून घेऊया असा विचार तरी दर्शनार्थीच्या मनात येतो. तेथे गेल्यावर तेवढ्या वेळेपुरती का होईना त्यांचे वाईट गुण पळालेले असतात. हे झाले केवळ दर्शनाचे फळ. आता ज्ञानी पुरुषांचा आश्रय घेऊन त्यांची भक्ती केली तर गुरु भक्ताची वृत्तीच बदलते. ज्ञानी पुरुष सद्भावी भक्तांचा अहंकार नाश करून त्यांना आपल्यासारखे करतात. आता मूळ विषयाकडे वळूया. परब्रह्माची सर्व लक्षणे एकही न सोडता आत्म्यामध्ये आहेत म्हटल्यावर आत्माच ब्रह्म का नाही असे म्हणायला मागे पुढे का पाहता? त्याने तुमचे काय नुकसान होणार आहे? नुकसान तर नाहीच, किंबहुना ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने महत् लाभच होतो. ते जाणणाऱ्यांचा किंचितता भाव जातो, भेदभाव नाहीसा होतो, अखंडपणे आनंदाची प्रतीती येते. सर्वांवर एकात्मतेचे निस्सीम प्रेम उदय पावते. त्यासाठीच साधकाने सच्चिदानंद परिपूर्ण शिवस्वरूपच मी आहे या भावाने शिवोहम शिवोहम असे म्हणायला हवे. आपण मनपूर्वक जे म्हणतो त्याप्रमाणे आपली स्थिती होते. रोज सकाळी उठलो की अर्धा तास 1 तास तन्मयतेने हे शिवध्यान करायला हवे. याला कोण नको म्हणतो? उठल्यानंतर ध्यान करू नये असा कायदा आहे का? तसे काही नाही हो, आम्हीच ध्यान करत नाही असे म्हणत असाल तर सर्व चूक साधकावरच येईल. आपल्याला सुखी होण्यासाठी हवा तेवढा अवकाश असतानाही आपणच सुखी होत नाही. सकाळ संध्याकाळ आरामात फिरायला जायला कोणी अडवतं का? घरात डोकेदुखेपर्यंत बोलत बसण्यापेक्षा शांत मनाने मोकळ्या हवेत फिरायला का जाऊ नये? त्याचप्रमाणे वर सांगितल्याप्रमाणे पहाटे ध्यानाने मिळणाऱ्या निवांत सुखाचा अनुभव का घेऊ नये? रोज उशिरा उठायचं, उठलं की वेळ झाली म्हणून गडबड करायची आणि घरच्या लोकांबरोबर भांडण करायचं. यापेक्षा आम्ही सुचवल्याप्रमाणे पहाटे उठून शांती सुख समाधानाचा निधीच असणारे आत्मध्यान करणे चांगले नव्हे का? राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.